जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, काय सांगाल? या ठिकाणी आज कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. जिल्हा पदाधिकारी आणि तालुका अध्यक्षांसोबत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात स्वबळावरती निवडणुका लढण्यासंदर्भात आम्ही भूमिका घेतलेली आहे. मित्रपक्ष आणि समविचारी संघटना पक्ष जर एकत्र आले तर त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, नाहीतर मग स्वबळावरती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका आम्ही या ठिकाणी लढण्याचा निर्धार केलेला आहे. संघटनात्मक बांधणी, महाराष्ट्रात वाढत चाललेले दलित अन्याय अत्याचार, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, सामाजिक न्याय विभागाच्या प्रश्नासंदर्भात या अशा अनेक मूलभूत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मुद्द्यावरती आज आम्ही चर्चा करून व्यापक राज्यव्यापी आंदोलन उभा करण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. ही आजच्या पत्रकार परिषदेत मी माहिती देतोय आणि ही बैठकीत झालेली चर्चा आहे. आपली ध्येयधोरणं काय पक्षाची? आपल्याला ध्येयधोरणं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारी संघटना पक्ष म्हणून आमचा ओळखला जातो. लोकसभेला आम्ही महाविकास आघाडीसोबत अलायन्स केलं होतं. विधानसभेला आम्ही परिवर्तन आघाडीसोबत अलायन्समध्ये आजही आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उतरतोय. तर ध्येयधोरणं हेच आहेत की गोरगरीब, सर्वसामान्य, कष्टकरी, मजूर, शेतकरी, दलित, आदिवासी, मुस्लिम या सर्वांचं रक्षण करणं आणि त्यांच्या न्याय हक्काचा लढा तीव्र करणं हा आमचा असणारा मुख्य ध्येयधोरण आहे. संविधान जे धोक्यात आहे ते वाचलं पाहिजे. सनातन नावाचे जे काही या ठिकाणी एक विचार पुढे येतोय त्या विरोधात भूमिका घेऊन संविधान जे धोक्यात आलंय त्याला वाचवलं पाहिजे. आरक्षण, लोकशाही धोक्यात आहे ते वाचवलं पाहिजे. यासाठी राज्यव्यापी संघटन उभा करणे, दलित पॅन्थरच्या धर्तीवरती आधुनिक पॅन्थर म्हणून आज आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि तीच आहे की शोषित आणि पीडितांच्या न्यायासाठी संघर्ष उभा करणं हेच आमचं ध्येयधोरण आहे. आणि आज आम्ही अनेक भावनात्मक लढे लढले, त्यासाठी ताकद सुद्धा दाखवली आणि आमच्या सामाजिक ताकदीला तोड नाही, पण राजकीय ताकद आम्ही वाढू शकलेलो नाही आणि त्याच्यामुळे ती राजकीय शक्ती निर्माण झाली पाहिजे. सत्तेमध्ये आम्ही गेलो पाहिजे, आमचे तरुण लोकप्रतिनिधी झाले पाहिजेत आणि त्याला जो घटक आहे शोषित घटक त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. हेच राजकीय धोरण आता आम्ही अंगीकारलंय आणि त्या दिशेने वाटचाल करायला लागलो. बेधडक आणि कठोरपणे बोलणारे वक्ते म्हणून आपली राज्यात आपलं परिचित आहात. आपण नेमका आता आक्रमक कोणत्या मुद्द्यावर आपण आक्रमक होणार आहात? दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आजही एक डॉक्टर संपदा मुंडे ही जी पीडित लेक आहे तिला हळहळ करून संपवलं. तिची चूक काय? तर तिने स्वाभिमानाने नोकरी केली. मी रिपोर्ट बदलणार नाही, मी विकणार नाही, मी चुकणार नाही. मी कालच त्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन आलो कवडगावला. अतिशय वेदनादायी असे असणारी प्रतिक्रिया कुटुंबाने माझ्याकडे व्यक्त केली की या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आज आमची लेक जिवंत नाही म्हणून तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतात. हे किती दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे चीड निर्माण होते की आज ती नाही म्हणून तुम्ही तिच्या चारित्र्याचं हनन करताय. आज तो खुलेआम त्या ठिकाणी राज्याचे प्रमुख न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये आहेत. तर ही चीड आणणारी बाब आहे की गोरगरिबांचे लेकरं त्या ठिकाणी नोकरीला गेलेत आणि त्यांचं शोषण करून त्यांना संपवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ते आंदोलन कसं मोठं करता येईल, हा महाराष्ट्राचा मुद्दा कसा करता येईल, तो जातीपुरता मर्यादित मुद्दा होऊ नये यासाठी सुद्धा आमची एक आक्रमक भूमिका घेणार आहे. आणि मी स्वतः 3 तारखेला 2 किंवा 3 तारखेला फलटण किंवा साताऱ्यामध्ये धडक देणार आहे आणि ताकदीने हा लढा उभा करणार आहे. आमचं अस्तित्व या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे. समग्र इंटरनॅशनल लेवलपासून ते जागतिक स्तरावर पासून ते देश पातळीवर आम्हाला नाकारलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी खितपत सोडलेलं आहे. एक जर तुम्ही बघितलं तर आज सरन्यायाधीश फक्त दलित आहे म्हणून त्याला बूट मारला जातो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच लिहिलं नाही अशा प्रकारच्या कमेंट अनिल मिश्रा सारखे लोक ग्वालियरमधून करतात, बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करतात आणि एक आम्ही सनातनी आहोत अशा पद्धतीचा एक नवा धोरण पुढे आणलं जातं. माझा परमात्मा मला सांगतोय की बूट मार, तर हा काय प्रकार आहे?
दलितांबद्दल देश पातळीवरती किती द्वेष आहे हे आजही आपण त्यातून बघू शकतो. एवढंच नाही तर इंटरनॅशनल लेवलला प्रेम बिराडे या आमच्या तरुणाची मॉडर्न कॉलेजच्या पुण्याच्या प्राचार्यांनी नोकरी घातली. आता ते प्राचार्य कोण आहेत तर भीमा कोरेगावची दंगल घडवलेले मिलिंद एकबोटेची पुतणी आहे आणि त्यांनी लेटर पाठवून त्या ठिकाणी त्याची नोकरी घातली. म्हणजे इंटरनॅशनल असेल, देश पातळीवर असेल आणि महाराष्ट्रातला अन्य अत्याचार तर तुम्ही बघताय की रोज या ठिकाणी 10 ते 15 केसेस होत आहेत, लढाई होत आहेत, संघर्ष होत आहेत, मारलं जातंय, नाकारलं जातंय, बहिष्कार केला जातोय. तर अशा पद्धतीने समग्र देशात आज आम्ही या ठिकाणी आमचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. तुम्ही मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये जर बघितलं तर तिथं दलित तरुणाला पिशाब पाजण्यात आला आणि त्या पिशाब पाजून ज्या जातीने तो पिशाब पाजला त्या जाती शपथ घ्यायला लागल्यात की आम्ही यांच्यावर खुलेआम बहिष्कार टाकतोय. हे किती गंभीर आहे. त्याच्यामुळे कुठंतरी तीव्रपणे आमच्या अस्तित्वाचा लढा आता जन उठावाच्या माध्यमातून लढल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि त्या दिशेने आम्ही आता संघटनात्मक बांधणी करून वाटचाल करतो. वंचित बहुजन आघाडीनं RSSवर बंदी घाला अशी मागणी केलेली आहे, काय सांगाल? अनेक वर्षांपासून आम्ही यांच्या RSSच्या विरोधात आंदोलन करतोय. आंबेडकरवाद्यांचा जर खरा शत्रू कोण असेल, बहुजनांचा जर खरा शत्रू कोण असेल तर ती RSS आहे. आज आम्ही या सगळ्या संघटना घेऊन पुढे का चालतोय? आमचा शत्रू आम्ही कधीच आयडेंटिफाय केलाय की ती RSS आहे. एक गंभीरपणे जर बोलायचं झालं तर RSS मुळे बहुजन गुलामीच्या वाटेवर चाललेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर सोमनाथ सूर्यवंशी असेल, असे अनेक हत्याकांड, खैरलांचीची घटना असेल, या सगळ्याच्या पाठीशी RSS आहे. आणि किती दिवस सहन करायचं? तुमचं त्या ठिकाणी जे प्रश्न निर्माण केलेत, रजिस्ट्रेशन संदर्भात असेल, देशाचा झेंडा मानत नाही त्या संदर्भात असेल, संविधान मानत नाही त्या संदर्भात असेल, हे खरं आहे ना? याच्यावर कोण बोलणार? आणि याच्यावरती अनेक वर्षांपासून बहुजन लीडरशिप लढत आलेली. आजचा लढा नाही हा अगदीच जेव्हापासून आंबेडकरवादी विचार सुरू झाला त्या लढ्याचा मूळ शत्रूच RSS आहे. पण तो काय, सत्ता असल्यामुळे यंत्रणेचा गैरवापर करायचा. घाटकोपरला त्यांच्या विरोधात फक्त घोषणा दिली, त्यांचं पथसंचलन त्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये घुसणार होतं म्हणून 15 जणांवर गुन्हे दाखल केले. बरं, या प्रत्येक घटनेमध्ये जे महाविद्यालयासमोर छत्रपती संभाजीनगरला त्यांचे स्टॉल उठवले, त्या 2 तरुणांना त्या ठिकाणी सुमोटो मध्ये पोलीस केस करतात. RSSचा फिर्यादी नाही. अरे पण हे लोक आले कुठून? त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड काय? ते लोक तिथं बसले कसे? त्यांनी पोलिसांना सूचना काय केली नाही? ते कोणत्या राज्यातून आलते, कोणत्या जिल्ह्यातून आलते, याचा कसलाही तपशील नाही. पण आंबेडकरवादी भीमसैनिकांचा यांच्याकडे सगळा तपशील आहे की यांनी कोणत्या अकाउंटला पोस्ट केली, कशा पद्धतीने समाजकंटकीय कृत्य झालं. तर गृह विभागाचा वापर, सत्तेचा वापर करायचा आणि कुठंतरी धर्मसत्ता राबवून बहुजनांना गुलाम कसं करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी RSSच्या माध्यमातून सुरू आहे. राज्यातलं जे विघटन आज आहे, जाती जातीतलं जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक जात एकामेकाच्या समोर आज उभी आहे. त्याला कारणीभूत कोण आहे? आज प्रत्येक जातीला झेंडा, प्रत्येक जातीला मुद्दा, या सगळ्याला कारणीभूत RSS आहे. आणि RSS हे महाराष्ट्राचा मणिपूर करण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागली. आणि म्हणून या RSSला रोखण्यासाठी फक्त आंबेडकरवादी नाही तर भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. कारण भारतीय नागरिक हीच व्याख्या RSSला मान्य नाही. देशच जर धोक्यात कुणामुळे असेल तर तो RSS मुळे. त्याच्यामुळे RSS त्या ठिकाणी बावनकुळे म्हणतात की RSSचा विरोध करणारे मूर्ख आहेत, राष्ट्रद्रोही आहेत. आम्ही त्यांना उत्तर देतोय की RSSचं समर्थन करणारे हे महामूर्ख आहेत. आणि RSS ही देशांतर्गत ज्या कारवाया करते ती देश विरोधी आहेत, त्याच्यामुळे देशद्रोही आहेत, असं सुद्धा आमचं या ठिकाणी थेट उत्तर आहे. आपली संघटना आहे, मग पक्षाने आपल्या निवडणूक आयोगाने आपल्याला काय मान्यता दिली आहे का? नाही, निवडणूक आयोगाची मान्यता आमच्याकडे 2 महिन्याच्या आतमध्ये येईल. आम्ही विधानसभेला जवळपास 15 ते 20 उमेदवार संघटनेकडून पुरस्कृतपणे उभा केले होते. आमचे जे जिल्हा अध्यक्ष धनंजय हुंबे असतील, ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष अशोक कसबे असतील, आमच्या बीडचे जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे, हे 3ही उमेदवार विधानसभेचे. मी सुद्धा विधानसभेला उभा होतो आणि आम्ही चांगल्या प्रकारे समाजामध्ये मेसेज दिला की आजच्या तरुणांनी लढलं पाहिजे. ही बाबासाहेबांनी बनवलेली निवडणुकीची जी यंत्रणा आहे ती केवळ प्रस्थापितांची नाहीये, ती आपली सुद्धा आहे. तो अधिकार दाखवण्यासाठी आम्ही लढलो. काही 2 महिन्यामध्ये आमच्याकडं
आयोगाचं नक्कीच त्या ठिकाणी पक्षाचं रजिस्ट्रेशन येईल आणि आमचा सुद्धा एबी फॉर्म तयार होईल. निवडणुका लवकर लागल्या तर मग आम्ही असणार पुरस्कृत म्हणून लढाई लढू आणि लवकर जर हे आलं तर चिन्ह घेऊन लढाई लढू.